मित्रांनो, बैलगाडा क्षेत्र मोठं होतं आहे, तिथं आदत वासरं खूप उमटतात. असंच एक वासर आहे ज्यानं अल्पावधीत बैलगाड्याच्या क्षेत्रात चांगलं नाव केलं आणि अनेक पारितोषिक घेतले. मित्रांनो, मी आलो आहे चेंडूपाशी. चेंडू म्हणजे आपण म्हणू अतिशय कमी वयातच राग भरपूर आहे आणि त्या रागाचंच आपण म्हणू त्या रागाच्या जीवावर किंवा त्याचं पाळण्याचं जे एकंदरीत कौशल्य आहे ती कमालीत आहे आणि त्यामुळंच आत्ता महाराष्ट्रभर चर्चा आहे. तर विचारूया काय नक्की कुठली खरेदी आहे. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. कुठली खरेदी आहे चेंडूची नक्की? हा खोंड 9 महिन्याचा असताना शिवाडावर कुसमोड यांच्यापासून घेतलेला, लहान होता तेव्हा. बरं, कितीची खरेदी आहे ही? 65,000 रुपयाची खरेदी आहे. बरं, कसं आहे कुठलंही आदत वासरू घेतलं तर सगळ्यात महत्त्वाचं असतं शिकवण. तर ह्याला शिकवलं कोणी? शिकवताना एक पहिला शहाण्या बैलाबरोबर चालवला इथं झोपून आपण 1-2-3दा. परत ती चिंचणी ते काजू म्हणून बैल शहाणा एकदम वासर शिकवाय, मग त्याच्यावरती फेरे टाकून आपण ट्रेन केला. बरं, शिकवताना पण त्याला काय म्हणतं? शिकवताना पण आपण त्याला पद्धतशीर आज शिकवलेला आहे. असं नाही कोणत्या पण वासरांसंग बैलासंग पळवलेला आहे. जे नियोजन म्हणतात त्या नियोजनात आपण त्याला पळवलेला आहे, त्यामुळे तो आत्तापर्यंत एवढी गती लावायला लागला आहे. बरं, गती लागायला लागला त्याचे ठळक कुठं गुलाल आहेत ते सांगा मला. सगळ्यात पहिला त्याचा गुलाल झाला आपल्यामध्ये गट्टू फायनलला झाला खंबाईमध्ये. त्यानंतर लगेच दुसरं मैदान आम्ही खेळलो विट्यातलं खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त होतं आपल्या इथे. तिथं आपण ते गट आणि सेमी कडनं काढून फायनलला मानकरी ठरला तो. त्यानंतर आत्तापर्यंत आपले 9 गुलाल आहेत तसे गट्टू फायनलचा धरून. त्यामध्ये सगळ्यात मोठं मैदान आपण खेळलो वरुडचे खेळलो, तिथं 450 गाड्या होत्या. त्यामध्ये आपण फायनलसाठी पात्र झालतो. फायनल झाला नाही अंधारामुळे. ओपनमध्ये? हा नाही, आदतमध्येच खेळलो आत्तापर्यंत. फायनल झाला नाही फक्त अंधारामुळे, कारण गाड्यांची संख्या भरपूर असल्यामुळे अंधार पडला होता. पण त्यानंतर आत्ता आटपाडीत एक मोठं मैदान झालं, त्यामध्ये आपला तिथं 4था नंबर आला होता आटपाडी मैदानामध्ये. आणि त्यानंतर सगळ्यात मोठं आत्ता आपलं आदत हिंद केसरीचं मैदान झालं परवा दिवशी मोरगावला. तिथे आपला 3य क्रमांक आलेला आहे आदत. म्हणजे जिथं जाईल तिथं गुलालात आहे आणि अतिशय कमी वय आहे. म्हणजे किती वर्षाचा आहे, महिन्याचा आहे आपण म्हणून? सरासरी आत्ता आपल्याला आज वासराचा वाढदिवस आहे. चांगल्या वेळेस चालू आहे वाढदिवस आहे. तुम्ही आलाय तर त्यावेळी तुमचे आभार. आज खोंडाचा वाढदिवस आहे आपल्या आणि आज त्याला आपण आणून 1 वर्ष होतं इथे आणून. सरासरी आत्ता आपलं वासरू 18 महिन्याचा वासरू आहे आता. 19 महिन्याचा. बरं, एवढ्या कमी वेळात प्रसिद्धीस येण्याचं कारण होतं एका बैलाबरोबर फेरा होता. मित्रांनो, घरणिकीचा राजा जो हिंद केसरी पुशेगावचा मैदानाचा मानकरी आहे त्याच्याबरोबर एक फेरा आणि सगळं आयुष्य बदललं. काय कसं झालं ती नियोजन? राजाचा सुट्टीमेकर म्हणजे ह्या कोंडाचं नियोजन करतो तो वैभव कदमिटा. तो राजा सोडतो, त्यामुळे तो आपल्याला बैल फेऱ्याला त्यांनी दिला बाबू शेठ त्यांनी. मग त्यामुळे त्याच्यावर एक फेरा काढल्यावर ती चांगला खोंड चर्चेत आला फेरा टाकल्यावर. परत ज्यावेळी राजा पुशेगावला हिंद केसरी झाला त्याच्या 2 दिवस आधी ह्याच्यावर फेरा टाकलेला आपण एक राजा संघ. मग तेव्हापासून आपल्याला पैऱ्याला काय अडचण आली नाही कधी. चांगल्यापैकी पैर व्हायला लागलं आणि गुलालात खोंड असतोय कायम आता. नाही, पण त्याच्यानंतर तो पळाला कुठल्या मैदानात? राजानं आणि चेंडूनं पळून 1 नंबर केला विट्याच्या मैदानामध्ये. आपलं यात्रेचं मैदान होतं विट्याचं. त्यामध्ये चेंडू आणि राजाने 2 फेरे गट आणि फायनल कडेने पळून 1 नंबर केलेला आहे. तिथे सुट्टा निकाल होता, तिने पण फेरे. गाड्या होत्या. हा, आणि तो व्हिडिओ म्हणजे प्रसिद्ध झालेला आहे की राजाच्या तोला मोलाचा पळला, गाडी बांधून होती. काय झाला तो विषय? बैलावर काय गाडी बांधली नव्हती राजावर, गटाला तेवढी बांधलेली, परत सेमीला आणि फायनलला काय बांधली नाही गाडी. बरं, कारण चांगली पळत होती गाडी. त्यावेळेस गटाला पळाला आणि त्या मोलाचा म्हणजे चांगलं स्पीड, तेवढ्या स्पीड. तर ड्रायव्हर कोण होतं त्यावेळेस? आजचो ड्रायव्हर रेटरी धरून. काय पळल्यानंतर काय सांगितलं त्यांनी? आजचो ड्रायव्हर म्हटले काय अडचण नाही, सेमीला गाडी काय बांधाय नको, वासरू चांगलं पळतंय म्हटले, गाडी बांधाय नको, काय विषय नाही. मी त्यासने विचारलं गट पळून आल्यावर सेमी पळून आल्यावर म्हटलं 1 नंबर होईल का आजचो ड्रायव्हरला? आजचो ड्रायव्हर म्हटले काय टेन्शन घेऊ नको, मी काय गाडीला पळवली नाही, 1 नंबर होतोय. नाही, 1 नंबरपेक्षा महत्त्वाचं काय आहे, एखादा पुशेगाव सारखं हिंद केसरी मैदानात जो मानकरी बैल असतो
त्याच्याबरोबर पळणं, त्याच्या एवढंच पळणं आणि ते ही आदत वासराने ही खूप मोठी गोष्ट आहे कुठल्याही बैलगाडी मालकासाठी. मग त्याच्यानंतर तुम्हाला पैर यायला सुरुवात झाली असेल. पैऱ्याला सुरुवात झाली. मग त्यानंतर आम्हाला जे पैरं मैदानामध्ये करताना काय सुद्धा अडचण आली नाही. पहिला काय असायचं, वासर तुमचं पैतंय का, व्हिडिओ पाठवा, वायदे, हे विषय होत होते ना. मग ते राजासंघ फेरा टाकल्यापासून ते एक चेंज झालं पूर्णपणे. कोणी माग म्हणजे वायदे कोण मागे ना, वासरू उजेडात आलं ना, त्यामुळे हा फरक पडला राजासंघ ना. लोकांनी कळलं वासरू पळतंय, त्यामुळे वायदीचं काय बऱ्यापैकी विशाल नाही. पहिला 1-2-3 मैदानात दिली, परत नाही, अजून काही नाही दिली. मी काय जादा त्याच्याविषयी विचारत नाही किती काय काय, कारण तो वायदी हा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणी घ्यायची कोणी द्यायची. पण एखादं जर वासरू तयार करायचं असेल, आता खूप लोक वासरू तयार करतात, सुरुवात असते, तर ह्याच्यात वेगळी गोष्ट तुम्हाला काय दिसते? कारण वासरं आहेत तुमच्या बरोबर, मित्रांचे बी भरपूर वासरं आहेत. तिथं मी जिथं आलो आहे तिथं तुम्हाला वासरं इथं बघायला भेटतील, तुम्हाला दाखविणं काय काय. पण ह्याच्यात वेगळे पण काय, मला वाटतं राग भरपूर आहे. काय राग ह्याच्यामध्ये भरपूर आहे. ज्यावेळी आम्ही आणायला गेलो होतो तेव्हा सुद्धा जवळ येऊन देत नव्हतं कुणाला. असं बाहेरनं बघितलं का नाही, असं एकदम छोटं होतं, असं वाटत नव्हतं की पळल म्हणून. तर त्यात जवळ जाऊ गेलो तेव्हा त्याला राग पाहिला, तेव्हा म्हणलं वासुरी 100% काम करायला. ते खोंड घेतला, ती फोटोत बघून घेतला, ठरवला आणि डायरेक्ट आणायच गेलो. आणि तिथं फोटोत खोंड दिसतो तो मोठा, आणि तिथं गेलो बारका एकदम लहान खोंड होता. म्हणलं आता काम, म्हणलं जरा गणले, मग म्हणलं तसं तुम्ही जर पाहिलं, आता मी बी जवळनं बघितलं, हा इकडे त्याचं शरीर त्या मनानं, म्हणजे आपण पहिल्यांदा असं आपण म्हणू की, म्हणजे पहिल्यांदा आपण शरीर बघितलं तर म्हणणार पळेल का नाही, प्रश्नचित्त उपस्थित राहणार. तसं तुम्हाला बी विकत घेता नव्हतं? तसं बी आम्हाला तसं वाटलं, फोटोत बघून खोंड घेतलेला. मग आता पैसे दिलेत, म्हटलं आता आलो येते एवढ्याला, म्हटलं जावे घेऊन, काय आता नशिबाचा शेवटी खेळाय. पण खोंड पहिला फेरा आम्ही टाकला तो खोंड इतका पळाला, म्हणजे शेवट म्हटलं ही वस्तू फेल जात नाही. पहिल्या फेऱ्यामध्ये आम्ही ओळखलं होतं वासरू काम करणार आहे पुढे म्हणून. नाही, मी त्याचे काय व्हिडिओ बघितले, पळताना बघितले, तर चेंडूला कळत नाही की पळायचं किती, त्याला अंत नाही, म्हणजे खूप पळतो आणि पुढं बी थांबत नाही. पुढे पण थांबत नाही, जसे तुमचे निकाल रेषे दिसेल पुढे. काय होतंय, बैल शहाणा असला तरी थांबतो. आता राजाभर आम्ही पळवला, काय अडचण आली नाही आम्हाला पुढे थांबायला. त्या जोडीचा बैल जर तसा असला, म्हणजे पुढे थांबणार नाही, तर हे उभे थांबणार नाही. मग बरं, आता आपण ही तर सगळी चर्चा करतोय, पण कसं असतंय, आदत वासरं म्हटलं का नाही की वयोमर्यादा असते की ह्या वयापर्यंत बैलगाड्यात नेलं नाही पाहिजे. आता तुमच्याकडे एक चांगलं वासर आहे, त्याची चर्चा आहे, तर तुम्हाला काय वाटतं कितव्या महिन्यापासून पळवायला सुरुवात केली पाहिजे वासर? आमचं वैयक्तिक मला सांगायचं म्हटलं, आम्ही वासरू आणल्याला 7 ते 8 महिन्यात असताना 4 महिने आम्ही वासरू बाहेर काढलं नाही, कारण त्याची उंची लहान होती. म्हणजे आम्हाला वाटणार त्याची कॅपॅसिटी आता पाहायची. त्याप्रमाणे आम्ही 3-4 महिने गेल्यानंतर त्याला पहिला गाडीला चालवलं, पहिल्या साध्या छकड्याला, त्यानंतर फेरे काढले. बाबा कसं करत आहे, म्हणजे जाऊ ते वयात आलं तवा. मग त्यानंतर मग आम्ही पण असं दाट पळवणार, जेव्हापासून पळवायला लागलो आहे तेव्हापासून दाट पळणं, महिन्यानं 2 किंवा 3 रोज पहिल्यांदा त्याला पळवलं. आणि आत्ता वासरू आपलं फक्त महिन्यातून 3 वेळेसच पळतोय, म्हणजे 10 दिवसाच्या गॅपवर पळतोय. एकदम शहाण्या बैला बरंच पळवलं सगळ्या, त्यामुळे कडनं ही पळायला काय आपल्याला अडचण येत नाही. म्हणजे ते तर आहे, मी पाठीमागे मुद्दा बी उपस्थित केला होता. आदत पळतात, मैदान होतात, आदत वासरही आता उमटतात, चेंडू सारखा उमटलाय, पण त्याची वयोमर्यादा, कारण काय झालंय, काय खूपच लहान वासरं पळवतात. तुम्ही म्हणजे वर्ष झाल्यानंतर झाल्यानंतर पळवतो. पहिलं आमचं ट्रेनिंग होतं, खरं एवढं नव्हतं, म्हणजे आपला असं व्यायाम म्हणून आम्ही पळवत होतो. 1 वर्षानंतर आम्ही मैदानात त्याला पहिल्यांदा काढलं, 13व्या महिन्यामध्ये पहिल्यांदा मैदानात काढलं त्याला, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. कारण तेव्हा आम्हाला त्यात वाटतं बाबा आता ह्याची कॅपॅसिटी झाली पाहायचे मैदानामध्ये. सगळ्यात पहिलं मैदान आम्ही केलं, ओपनचं मैदान केलं, जेव्हा जोया ग्रुपने घेतलं होतं मायनीमध्ये, तिथं आम्ही पहिलं मैदान केलेलं आहे. मग तेव्हा अतिशय ओपनमध्ये अतिशय 2 नंबरला गाडी उतरलेली तेव्हापासून आम्हाला ह्याची कॅपॅसिटी काय लेवलचा, म्हणजे काय पळतोय वासर होते. कारण ओपनमध्ये पण पाहिल्याशिवाय कळत नाही की बाबा वासर तेव्हा एकदम लहान होता. म्हणजे हे बघा, आता त्यांच्याकडे एक चांगलं वासर आहे, ती चांगला मुद्दा म्हणतात की ओपन मध्ये पळाल्याशिवाय आदत वासरू किती पळते माहिती कळत नाही. ओपनच्या मैदानात पळाले की जरा चर्चा बी जास्त होती, चांगल्या गाडीला घासली की आपल्याला बी अंदाज येतो ना किती वासरू आपल्या काय करू शकते, कुठली गाडी मारू शकते, हे आपल्या लक्षात येतं. बरं, आता काय असतंय, एवढं वासरू पळाले की मागणी तर होणारच. आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण की भरपूर लोकांनी माझ्याकडं म्हणजे अशी तोंडी मागणी केली की चेंडूचं काय आहे, कसं काय, तर कसा आहे विषय, मागणी किती झाली काय? चेंडूला आत्तापर्यंत उच्चांकी मागणी झालेली आहे. आत्तापर्यंत इथे किती? आत्तापर्यंत बघा आपल्या पैसे आता 18 लाख रुपयेपर्यंत मागणी झालेली आहे वासराची.
म्हणजे काय आता समोर आहे ते नाही आता सांगाय मग आम्ही 25 लाख मागितले म्हणून सांगू शकतो आम्ही खरं समोर सांगण्यात त्यात काय मजा नाही. काय म्हणतोय 18ला मागितला असला की 25ला मागितलाय म्हणून सांगायचं तसलं त्यात काय मजा नाही. मग ती माणसं परत मागं नाव ठेवतील ना. हां ते काय झालंय मी पाठीमागं बोललो होतो मीटिंगमध्ये काय जेवढ्याला मागितलं तेवढं मागितलं तर समजा चेंडूच्या बरोबर पळणार असेल तर ती खरेदी विक्री होईल फायदा होईल. आता ती आवाज सवाची किंमत सांगायची समोरच्या मी माणसाला आणि जोपर्यंत व्यवहाराला बसत नाही तोपर्यंत ती अधिकृत रक्कम म्हणूच शकत नाही. फोनवर आपण किती बी रक्कम सांगू शकतो. बरं आता मला सांगा पुढं नियोजन कसं आहे म्हणजे विकायचे का थांबायचे का काय कसं काय नाही आता पैसे आल्यानंतर विकायला आहे कोण असं काय नाही बाबा आमचं खरं आता वासरू पैसे चांगलं वासराला काय सुद्धा प्रॉब्लेम नाही म्हणून तर चर्चा आहे ना. म्हणून तर मला काय काय ज्येष्ठ बैलगाडी मालकांची सुद्धा कॉल आले की चांगलं पळतोय कशा पद्धतीनं काय आतापर्यंत बऱ्याच माहिती आता आम्हाला पण एवढे फोन येतात वासरू विकायचं आहे का मुंबईवरून येत आहेत आपल्या खाली पुणे भागातून येत आहेत परवा दिवशी तेव्हा मोरगावला पाहिलं वासरू आतापर्यंत कमीत कमी 30 ते 40 कॉल आलेत वासरू तुमचं द्यायचं आहे का म्हणून. वा आणि मी चेंडूचं बघितलं की राग तर आहे पण तेवढाच समजूतदारपणा आहे पळण्याच्या बाबतीत म्हणजे कुठे वाकडं तिकडं नाही नेणार काय नाही तर पळण्याचं वैशिष्ट्य सांगा. आता वासरू पाहताना अजिबात आता जेवढं पब्लिकला लागल आता अजिबात येत नाही वासरू कडव जर खालनं जर पब्लिक असेल पूर्ण तर एक सारखं पाहिजे जर आधी मध्ये तुटक असेल तर थोडं भेटतंय म्हणजे अचानक एकदम माणूस दिसल्यामुळे भेटतंय. माणूस एखादं आडवं बिडवं येतं ना अंगावाल्यागत करतं मग ते आता शेवटी लहान आहे त्यामुळे ते तेवढं करणार. बर आता कसं आहे मी प्रश्न विचारतो आता आदत मैदानं वेगळी होणार आहेत दुसऱ्याची वेगळी होणार आहेत संघटनेनं चांगला नेम घेतलाय त्यामुळे आदत वासरांना आता मागणी जादा होणार तर तुम्हाला कुणाबरोबर पळायचे घरणिकेचा राजा झाला हिंद केसरी बैल अजून कुणाबरोबर पळायचे. आता आपल्या इथल्या एक माणिक इस्लामपूरचा समीर भायांचा माणिक जेवण ड्रायव्हरचा सुंदर हे 2 बैलांची गाडी अतिशय उत्कृष्ट पडली या खोंडासोबत कारण बैल मात्याला माता लागेल ना. दोन्ही बैल लहान आहे ती आणि पळायला चांगली आहे ती आणि डावा खांदा त्यांचा बी दोन्हींचा फिट्टा याचा उजवा. बर गाडी आता बघणारे असतील माणिकरावचे मालक आणि सुंदरचे मालक नक्की विचार करतील आणि आहे त्या तोला मोलाचा बैल आहे. बरं आता आपण ही चर्चा केली नक्की तुमच्या घरात पहिलंच वासरू का बैल असायची पहिली. नाही ह्याच्या माझ्या 4 वासरं झालेत ह्याच्या आधी खरं ह्याच्या एवढं स्पीड कोणत्या वासरांना ह्याच्या आधी एक सिंग म्हणून बैल माझ्याकडे पळत होता आमच्या दोघांचा होता त्यानं सुद्धा बऱ्यापैकी आमच्या ह्या भागामध्ये नाव केलं होतं त्या वासराने खरं त्यानंतर त्याचे आमचे 3 गुलाल आहेत खरं ह्याचे आत्तापर्यंत 9 गुलाल आहेत कमी कालावधीमध्ये. हां मित्रांनो मगाशी ढाल्या बघितलेत म्हणजे आपण म्हणून एक कमी दिवसात चांगली यश चांगलं आतापर्यंत आपण 17 ते 18 वेळा पळवला आहे त्यामुळे सगळ्या टोटल ह्याच्यामध्ये मैदानामध्ये गटपास आहे. एक मैदान सोडलं 1 ते 2 मैदान सोडलं तर आता सगळे मैदानामध्ये गटपास आहे आणि फायनल 8 ते 9 फायनल ह्याच्या आतापर्यंत आहेत. बरोबर आता तो गट पास करणं म्हणजे ते गुलाल घेतले. बरं हे चेंडू विषय काय चेंडू नाव का ठेवलं कारण तिकडच होतं का कारण तुमच्या काय आम्ही नाव ठेवलेलं आहे कारण विषय काय झाला वासरू आम्ही आलो भरून शिवा ड्रायव्हर पासून भरलं वाटमध्ये असं प्रश्न त्यांचा नाव काय ठेवायचं मग आम्हाला असं नाव ठेवायचं होतं की बाबा जगापेक्षा वेगळं असेल आपण तेच करायला बाबा आता बाकी आता बरेच नाव आहेत एकसारखे म्हणजे जेणेकरून बाबा एखादं नाव घेतल्यानंतर लगेच लक्षात राहील वासराचं. मग आमच्या चर्चा झाली आमच्या दोघांचे बाबा नाव काय ठेवायचं माझा भाऊ आहे काही तिकडे दुकानला आसामला श्याम कदम म्हणून मग तो काय म्हणला मला माणिक म्हणून नाव ठेवा मग ऑलरेडी तर माणिक भरपूर आहेत म्हणलं मग आता चेंडू ह्याच्या डोक्यात आलं आपण चेंडू किंवा लाडू ठेवूया मग लाडू ऑलरेडी एक पळतो आणि चेंडू म्हणलं दुसरा आता आपला कराड भागामध्ये एक पळतोय मोठा बैल आहे तो मग त्याचं एवढं म्हणजे त्यानंतर मग आपलं नाव चेंडू आम्ही हे डिसाईड केलं. कमी बैलांचं नाव चेंडू म्हणजे कमी नाव असलेलं म्हणजे माणसांच्या लक्षात येते ना एकदम चेंडू वेगळं नाव आहे ना वेगळं नाव असल्यामुळे लक्षात राहिलं. बरं आता काय कसं आहे माहिती आहे काय ही तर मंडळी आहेतच पण ह्यांची टीम असते व्हायची इथंच थांबलेत कसं काय तुम्ही असता ना बरोबर पोरं किती जण असता 5-6 जण असतं की फिक्स 5-6 जण असतोय बाकीचे अजून मैदानाच्या अंतरावर राहतंय ते 5-6 जण. बर तुम्ही बी असता काय प्रॉपर आहे कुमटेचा सांगली कुमटे सुट्टी मेकर वैभव कदम बेटा वैभव कदम आणि पजूबाई या बेटा दोघं असतात. बरोबर हा बी असतो काय मॅनेजर आहे मॅनेजर आहे तुम्ही मग कसं काय पहिला जर चेंडूचा पाहिजे असेल तर काय करावं लागणार ती सगळं वैभव करतो नाही तुमच्याकडं पाहिजे आम्हाला काय करणार
आम्ही आता काय फोन करायचं त्यासनी तो बावदांच्या लक्षाचा पैरा झालेला हां मी इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर पहिला कॉन्टॅक्ट ह्या दोघांचा इंस्टाग्राम नाही पण समजा आम्हाला पायरा पाहिजे असेल तर कसं काय करायचं काय 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 लागेल मग पायरा करायचा असेल तर आता काय तेव्हा पोहतो त्याचा व्हिडिओ हम्म. परत त्या मालकासनी फोन करायचा हां मग त्यासनी म्हणायचं आमचं एक वासरू आहे आम्हाला एक बैल द्या. हां. आणि समजा आता मला पाहिजे समजा चेंडू पायऱ्याला तर मग काय तुम्ही काय बघत असाल की असं व्हिडिओ बघता अजून कॉल तर करणार पण अजून काय कसं अजून काय काय बघणार कुठल्या साईडनं पळतोय सुटील शहाणा आहे का हम्म. परत त्यासनी आम्ही कॉल करतो मग व्हिडिओ पाठवा हम्म. एवढं. हम्म. मित्रांनो बघा म्हणजे भरपूर नॉलेज बी आहे छोटे मॅनेजर आहेत आता काय आहे बैल पळत असला तर टीम बी महत्त्वाची असते टीम बरोबर काय आहे टीम बरोबर काही काही जण असतात म्हणजे काही काहींची वासरंसुद्धा असतात एक टीम यांचा ग्रुप आहे ग्रुपमध्ये वासरं आहेत चेंडू तर बघितला अजून एक वासरू बघूया यांच्याच ग्रुपचं एक वासरू आहे आदत वासरू म्हणजे दोन्ही आदत वासरू आहेत तर विचारूया अजून एक वासरू आहे चांगलं पडणार नाव सांगा शुभम नलवडे बरं नाव काय आहे याचं माणिक बरं कुठं कुठं गुलाल घेतलेला आहे याने याचा वरुडमध्ये पहिला गुलाल झालाय बरं आत्तापर्यंत किती घेतलेत 6 गुलाल झालेत. वा बरं आता खरेदी वगैरे कुठून केलेली आहे काय खरेदी आम्ही झऱ्यात केलती. झऱ्याच आहे हां हां गणेश माळवे आहेत त्यांच्याकडे. भरपूर असे बैल आहेत म्हणजे बहुतांशी की त्यांचं जे म्हणतो ओरिजिन उगम स्थान हे झर राहिलेलं आहे त्या खोऱ्यात चांगली वासरं घडतात. कितीची खरेदी होते ही 81,000 रुपयाला घेतलेली त्यावेळी. बरं शिकवलं हे वैभव आणि बबन ड्रायव्हर. बरं आता जसं चेंडूचंही मगाशी सांगितलं ह्याचं कुठल्या साईडनं पळतो काय हा दुई खांद्यातनं आपण पळवलाय अजून बाहेरनं काय पळवलेलं नाही. मग डावीनं पण पळवलाय उजवीनं पण पळवलाय प्रत्येक मैदानात 2 खांदे पळलाय म्हणजे डावीनं सेमी काढला तर उजवीनं गाठाला असं दोन्ही पण खांदे पळलेला. महत्वाचं काय असतं आता आदत वासराचं तुम्ही बघताय संख्या ही जादा असते पायऱ्याला अडचण तर कुठल्या कुठल्या बैलावर पहिल्यांदा पळालाय ते सांगा आम्हाला. आम्ही पहिला गुलाल माळशिरसचा अंजीर आहे सरांचा चेतन बापूंचा त्यांच्याबरोबर पळलो. त्याच्यानंतर नांदेड सिटीचा भारत जीवन आप्पांचा त्यांच्याबरोबर चौदरवाडीला पळलेलो. त्याच्यानंतर गोळेवाड्याच्या चॉकलेट बरोबर पळलोय. पण पायऱ्याला मोठ्या पायऱ्यात काय अडचण येते जाण्यासाठी काय मोठ्या पायऱ्याला असंच की आपण सांगितलं वासरू पळतंय कोणाचा विश्वास ठेवत नाही. म्हणजे आता त्या जोडीलाच प्रश्न कसं असतंय प्रत्येक बैल गाडी मालकाचं स्वप्न असतं की ह्या बैलाबरोबर गाडी चांगली पळेल अशी कुठली बैल सांगताल. पुढे आमची इच्छा आहे आता घरणिकेच्या राजाबरोबर पळायचं. वैभव म्हटलाय बघूया आता काय काय होतंय. मग झालं आमचं नियोजन तसं 2 वेळा पण आपल्याच ह्याच्यामुळे आपण ते 16 तारखेला नाही म्हणलं नाही तर महिन्याच्या मैदानाला पळणार होती ती गाडी. बरं ठीक आहे अजून एक सहकारी आहेत आता त्यांनी सांगितलं राजावर पळायचे अजून कुठली बैल राजा असेल किंवा असे ह्याच्या तोडीतला जो बैल असेल तसं म्हणजे पायरा आपण त्या हिशोबाने बैल आता कुठला आपल्याला लागतोय बाबा नाही हे चालतोय तर म्हणजे कसं होतं असा आदत असल्यामुळे पायऱ्याला थोडासा त्रास होतोय. हां त्यामुळं आता आपण बऱ्यापैकी जणांना मागतोच बैल काय जण नाही होय करतात किंवा झालंय नियोजन असं जरा थोडंसं काय वैशिष्ट्य आहे त्याचा काय रागीटच आहे. मग घरची का पळवत नाही तुमच्यावर चेंडू आहे ही तर तुमच्याकडे येऊ बैल कसं दोन्ही पण आदत थोडंफार आता ड्रायव्हरचंच म्हणणं येते की बाबा तरवायचं कोणी हा विषय जरा पहिला येतो त्यामुळं जरा अजून जरा थोडा अनुभव आला की दोन्ही बी एकत्र पळवून काय अडचण नाही. काय तेवढं पळतोय हे आतनं येईल तसे आम्हाला आपलं काय अडचण नाही ते भविष्यात आहे 1 महिन्याभरात ती पण नियोजन होईल. बघा भविष्यात एकत्र पळतील एका ग्रुपची बैल आणि वासरं आहेत माणिक असेल चेंडू असेल चांगली वासरं आहेत तर आता पायरा जर कोणाला समजा द्यायचा असेल किंवा काय रिक्वायरमेंट काय कोणाला पायरा जर पाहिजे बाबा मानिकला तर तुम्ही काय बघणार तो बैल काय लेवलचा पळतोय किंवा पळणं म्हणण्यापेक्षा तो आपल्या कोंडाबरोबर पळू शकतो का ह्या हिशोबानं आपण ते होय नाही काहीतरी होईल की आपण
तो बैल मागायचा किंवा पुढच्यानं मागितला तरी आपण द्यायला त्या लेवलचा बैल पळतोय का असं बघून. तर मित्रांनो, माहिती घेतली. कोण असेल इच्छुक तर तुम्ही सांगू शकता त्यांना. आणि हे महत्त्वाचं आहे, ह्याला मागणी झाली असेल की कितीची मागणी झाली? आता तसं आकडा सांगता येत नाही कारण आपल्याला द्यायचं नाही, त्यामुळे कसं होतंय आपण पुढच्यांचे आकडे आलेत पण आपण ते सांगणं पण योग्य नाही की ते आता हा बघितलं परवा चर्चा होत्या वेगळ्याच, ते आपल्याला चर्चाच करायचं कारण द्यायचंच नाही आपल्याला. पहिली गोष्ट आपल्याला नादच करायचं. तर मित्रांनो, माणिकची माहिती पाहिली. काय माहिती आपण चेंडूची पाहूया. चला, आपण बघितलं मगाशी चेंडूच्या विषयी गप्पा मारल्या, पण एखादं वासरू घडत असेल त्यांचा उल्लेख केला ड्रायव्हरांचा, त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. कारण शून्यातून उभं करायचे. कसं उभं केलं? आम्ही आधी घेतला होता लहान असताना, असंच तालमी देत देत चांगल्या बैलातनी गाठला बैल. त्यातनं आम्हाला जरा वाटत गेलं बैल चांगला पळतोय, आपण पुढला बैल टाकावा. त्यातनं सरळ सरळ चांगलाच पळायला लागला चेंडू. बरं, ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही वासरू बघितलं त्यावेळेस बैल कसलं, म्हणजे त्याची जी शिक्षणाची प्रोसेस सांगा की कसं शिकवायचं चांगलं, म्हणजे सगळीकडे आता वासर आहेच की. शिकवाय काय, पहिल्यांदा आम्ही बडाव बैला संग त्याला झोपून नुसतं मोकळं फिरवलं. बरं, मोकळं फिरवलं नंतर परत ना इथं ह्याचा चिचणीचा काजू म्हणून बैल आहे, एक शाना बैल आहे, म्हातारा बैल. त्या संग पहिला फेरा काढला, 1-2-3 फेऱ्या आम्ही त्या संगच दिली शान्या बैला संग, कमी गतीच्या बैलात. बरं, नाही पण मला ही सांगा ना, पहिल्यांदा सर्वप्रथम काय करायचं वासरं शिकायचं? डायरेक्टर आपण बैलाबरोबर झोपू शकत नाही. बडाव बैला संग रस्त्यानं 2-4 वेळा फिरवायचं त्याला. त्याच्या अगोदर काय करायचं? त्याच्या अगोदर काय डायरेक्ट बैला संग झोपून राहायचं, डायरेक्ट झोपायचं. बरं, म्हणजे आणि चालवणं वगैरे मोकळं काय? मोकळं चालवतच नाही त्याला कधी असं. नाही ना? नाही, मोकळा चालवला बिलवला नाही. त्यानं काय लय असा तापच दिला नाही आपल्याला. एक ड्रायव्हर म्हणून काय वैशिष्ट्य दिसतंय? खंड चांगला पळतोय, भवितव्य त्याचं चांगलं आहे पुढलं. हा ना? होय. बरं, तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा गाडी हाणली त्यावेळेस भवितव्य म्हणताय चांगलं आहे, पण काय जाणवलं ह्याच्या पळात, काय वैशिष्ट्य जाणवलं? पहिल्यांदा फेरा टाकल्यानंतर तसं काय लगेच दिसून येत नाही. 2-3 फेरं झाल्यानंतर बैलाचं कळून येतं बाबा हे बैल काय करतोय. कसं पळण्याचं वैशिष्ट्य सांग? खालून पळतोय, तोंडाला पळतोय, मध्ये पळतोय? खालनं जरा त्याला 2 उड्या कमी द्या, जसा जसा निकाल येईल तसा तसा वाढत जातो देव. हा ना? बर, मग आता तुमच्या ग्रुपमध्ये घरचा साज कधी त्यांनी सांगितलं पळेल लवकरच, आणि ड्रायव्हर बी घरचेच तुम्ही. तर मित्रांनो, आपण भरपूर गप्पा मारल्या. जाता जाता मला सांगा, चेंडू समजा आता पळतोय, सगळ्या गोष्टी आहेत, तर चेंडू ज्यावेळेस पळायला लागला, आता पारितोषिकं घेतले, तर वातावरण कसं झालं? तुम्ही राहताय तिथं. आता इथं वातावरण म्हणजे आता पहिला तेव्हा आम्ही पहिला फेरा काढला वासराला तर आम्ही 6 जण होतो. दुसऱ्या फेऱ्याला आम्ही 6 जण होतो. तर आत्ता आमच्या संग एवढे पोरं असतात, तेव्हा 10 दिवसात पोरांना पण माहित आहे बाबा किती वासरू निघणार आहे बाहेर. 8 दिवसात असतोय का 10 दिवसात असतोय. 10 दिवस पोरं विचारतात बाबा कधी मैदान आहे. आत्ता पोरं माग म्हणतो 20-25 पोरं असतात माग, फक्त वासराच्या माग. आणि हे सगळे बिन नादातले, म्हणजे जेव्हा त्यांना पहिला नाद नव्हता, जेव्हा आपला चेंडू पाहायला लागला तेव्हा त्यांना नाद लागलाय. पहिले नादाचे? हा, पहिल्या नादाचे पोरं. पण इथं तुम्ही जिथं राहता इथं निश्चित प्रसिद्धी झाली असणार बैलामुळे. प्रसिद्धी झाली. आता आमचे तुम्हाला सांगू का, लाईव्हला बघणार आहे आता, पहिल्यांदा कोण बघत नव्हतं कारण आमची पण बैल होती खरं एवढी पळत नव्हती, म्हणजे म्हणावे असे. खरं जेव्हा चेंडू पाहायला लागलाय तेव्हाच आम्हाला बसतो की बाबा आजूबाजून फोन येत, बाबा वासरू कितव्या घाटात आहे, कितव्या सेमेत आहे, काय झालं म्हणजे असे फोन येतात आम्हाला आत्ता. बरं, आता पुढचं कसं नियोजन असणार काय? आता पुढचं नियोजन आमचं लवकरच ठरेल, कारण आत्ता वासरू पाहिलं मोरगावला, मग कमीत कमी आम्ही 8 ते 10 दिवसाच्या गॅपनं वासरू बाहेर काढतोय. त्यामुळे पुढचं नियोजन निश्चित असणार आहे एक 8 ते 10 दिवसाच्या गॅपनंतर. तर भरपूर गप्पा मारल्या मित्रांनो. चेंडू आहे, त्यांच्या दावणीचा माणिक आहे, वासरं चांगले आहेत. चेंडून चर्चेत आलाय कमी वेळात एक मोठं नाव करणारं वासरू म्हणून. तर ह्याच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा, ह्यानं चांगलं यश मिळावं आणि तुमचं इथं विट्याचं आणि पर्यायन तुमचंही नाव पूर्ण महाराष्ट्रभर जगभर न्यावं असं आपण नंदीचरणी प्रार्थना करू. धन्यवाद.